राहणार नाहीये हे त्रिकाल सत्य आहे. स्वामी महाराजांच्या शिवमार्गामध्ये विचार केला तर भेटता आल्यानंतर लक्षात ठेवायचं कधी पण माणसामध्ये गुंतवू नका. माणसामध्ये गुंतवू नका. आपण होतोय काय माणसामध्ये गुंतवूया. आपण फक्त आपलं लक्ष पाहिजे स्वामींकडे. कुठं स्वामींचं करा. कुणाचं करा? स्वामींचं करा. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी विचार केला तर येणारा 9 एप्रिल पासून सप्ताह बसतोया. 9 एप्रिल ते 15 एप्रिल स्वामी पुण्यतिथी विचार केला तर ज्यांची पुण्यतिथी आहे लक्षात ठेवा. ध्रुव चरित्र हा जगातला विचार केला तर हा सगळ्यात मोठा पवित्र ग्रंथ. हा 5वा वेद आहे. आतापर्यंत ध्रुव चरित्र पारायण कुणी केलेलं आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 लक्षात ठेवा. हे गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहे. प्रत्येकाला वाटतं ना आपल्याला आपल्यावरती आपल्या गुरुचा वरदहस्त हवया. पण गुरुचा आपल्यावरती वरदहस्त हवया. तर लक्षात ठेवा गुरुचरित्र पारायण काय देतं? गुरुचरित्र पारायण हे देतं आपल्या विचार केला तर घरामध्ये जो भी प्रश्न रखडलेला आहे, घरामध्ये जोही प्रश्न अडकलेला आहे, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला कंटिन्यू एखादा प्रश्न सारखा सतवतो या त्या प्रश्नापासून आपल्याला मुक्ती करतो. आणि संधी विचार केला तर श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपाशीर्वादातून विचार केला तर आपल्यावरती कृपाशीर्वाद करतात. त्यासाठी विचार केला तर गुरुचरित्र पारायण असा एक गोष्ट आहे की जर पारायण केलं आणि आपल्याला विचार केला तर कुठलाही प्रश्न असू द्या, एखादा संकट असू द्या, एखादा आपला प्रश्न रखडलेला असू द्या, तोच प्रश्न आपण विचार केला तर स्वामींच्या चरणी संकल्पित जर पारायण करायला बसलो तर लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज त्यांच्या कोर्टामध्ये प्रश्न निकालात काढतात. म्हणजे काढतात हे त्रिकाल सत्य आहे. गुरुचरित्र पारायण सोहळ्याला विचार केला तर आपल्या विचार केला तर भागामध्ये खटावणी मान तालुक्यामध्ये आज 51 सेवा केंद्र आहेत. किती आहेत? 51 सेवा केंद्रातून सेवेकरी निडळ गावामध्ये विचार केला तर 9 तारखेला गुरुचरित्र पारायण सप्त्याला बसायला येणार आहेत. विचार केला तर इथून अकलूज पासून पंढरपूर वरून जे आपले केंद्र आहे तिथून विचार केला तर सेवेकरी गुरुचरित्र पारायण येणार आहे. फलटणच्या पासून जी इकडे केंद्र आहेत तिथं सप्त्याला बसायला येणार आहेत. सातारा कोरेगाव पासून जी खालची केंद्र आहेत ती सर्व या ठिकाणी पारायणाला बसायला येणार आहेत. आणि इकडून जर पाहिलं सिरसोडी पासून जेवढी केंद्र आहे त्या साईडला तेवढी सर्व सेवेकरी या ठिकाणी पारायणाला बसायला येणार आहे. या ठिकाणी सामुदायिक गुरुचरित्र पारायण सप्ताह होणार आहे. कोणता? सामुदायिक गुरुचरित्र पारायण सप्ताह होणार आहे. हवन युक्त लक्षात ठेवा आज त्या ठिकाणी होम हवन सगळ्या गोष्टी आणि प्रहर सेवा स्वामींना सगळ्यात आवडणारी ती म्हणजे प्रहर सेवा ही सुद्धा या ठिकाणी होणार आहे. 7 दिवस आपले विचार केला तर स्वामींच्या कार्यासाठी जाणार आहे. जर आपण आपल्या गुरुचरित्र पारायण आपण जर केलं लक्षात ठेवा येणार किती मोठं संकट असू द्या आपल्या गुरुचरित्र पारायणाची सेवा स्वामींच्या चरणावर जाणार आहे. ते संकटापासून महाराज आपल्या कुटुंबाला व आपल्याला वाचवणार म्हणजे वाचवणार हे त्रिकाल सत्य आहे. संकट एवढं मोठं आहे, एवढं भयंकर आहे त्याचा विचार सुद्धा करू शकत नाही आपण. कोरोना बरा होता हे कोरोनापेक्षा डेंजर आहे. लक्षात ठेवा त्या टाइमला पैसा अडका काम करणार नाहीये. त्या ठिकाणी फक्त आपली सेवा आणि आपली पुण्याची काम करणार आहे. मग त्या ठिकाणी विचार केला तर आपल्याला येणारा जो 9 तारखेचा सप्ताह आहे त्या सप्त्यामध्ये सर्व पुरुष सेवेकरी महिला सेवेकऱ्यांनी सर्वांनी सहभागी व्हा आणि विचार केला तर मोठ्या संख्येने गुरुचरित्र पारायण सोहळ्याला बसा. तर या ठिकाणी 1000 सेवेकरी पारायणाला बसणार. किती? 1000 सेवेकरी गुरुचरित्र पारायण सप्त्याला बसणार आहेत. लक्षात ठेवा घरी आपण एक पारायण केलं तर आपलं एकच पारायण आपल्या अकाउंटवर जमा होईल. या ठिकाणी जर एक पारायणाला आपण बसलो तर 1000 सेवेकरी सामुदायिक सेवा करतात ते आपल्या अकाउंटवरती 1000 पारायणाचं पुण्य जमा होतं. लक्षात ठेवा हे पुण्य आपण घरी 1000 पारायण करू शकतो का? कदापि शक्य नाहीये. होऊ शकतील? लक्षात ठेवा आज महिलांना काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, लक्षात ठेवा त्याच्यावर सुद्धा सेवा आहे. आमची जर राणीताई विषय आहे विचार केला तर त्या ठिकाणी त्यांना विचार सेवा कोणती आहे तुम्हाला सांगतील. विचार केला तर ती सेवा करा. त्या संकटातून सुद्धा आपल्याला महाराज बाहेर काढतात. आणि निश्चित विचार केला तर आपल्याकडून गुरुचरित्र पारायण सारखा
पवित्र ग्रंथ आपल्याकडून करून घेतात आणि आपल्यावर येणारं संकट असू द्या, कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, त्या प्रॉब्लेम मधून आपल्याला बाहेर काढतात. कारण का गुरुचरित्र त्यांना केलं, त्याचा घराचा सुवाचा उद्धार झाला हे प्रेतात. यासाठी सर्व काही दादांना विनंती आहे, येणारा विचार केला तर सोहळ्यासाठी सर्वांनी विचार केला तर आज एवढ्या लांबून सेवेकरी येणार आहेत, 51 केंद्रातून येणार आहेत. बरोबर सकाळी 8 वाजता पारायण चालू होईल आणि 11:30 पारायण आपलं संपेल. तेही सकाळी पारायण असेल 8 ते 11:30 पर्यंत. लक्षात ठेवा, पहिला दिवस थोडासा जास्त होईल कारण सूचना देत असतात, घर सेवेची माहिती असते. त्या दिवशी फक्त आपला 1 तास एक्स्ट्रा असेल आणि बाकीचे विचार केला तर महिला किंवा पुरुष सेवेकरी असतील त्यांना बसता येत नाहीये, त्यांच्यासाठी खुर्चीची सोय केलेली आहे, टेबलची सोय केलेली आहे. त्यांना म्हणजे अगोदरच नाव सांगायचं की आम्हाला विचार केला तर खुर्ची खाली बसता येत नाहीये, ते खुर्ची बसून सुद्धा पारायण करू शकतात. सर्वांना माहित असते पुष्कळच्या ताई की ज्यांनी विचार केला तर पारायणाला बसल्या आणि त्यांनी युपीसीची एक्झाम दिली. कुठली एक्झाम दिली? युपीसीची एक्झाम दिली आणि त्या एक्झाम मधून विचार केला तर 7 टर्मला त्या पास आउट झाल्या आणि आज त्या कलेक्टर म्हणून विचार केला तर महाराजांनी ही ताकद आहे पारायण सत्यात. लक्षात ठेवा, अशक्य शक्य करतील स्वामी. ही ताकद महाराजांच्या सेवेमध्ये आहे. त्याच्यामुळे सर्व काही दादांना विनंती आहे, पारायणाला बसा, पारायणाची सेवा चुकवू नका. कारण गुरुचरित्र आपल्याला सर्व काय देणार आहे. त्याच्यामुळं अनेक भागातून अनेक सेवेकरी येणार आहेत. आपण पण याचा प्रचार आणि प्रसार करा. आपल्याही रिलेटिव्हना, नातेवाईकांना, त्याचबरोबर आपल्या शेजाऱ्यांना सर्वांना सांगा गुरुचरित्र पारायणासाठी बसा. लक्षात ठेवा, हे पुन्हा पुन्हा नाहीये. कारण का वर्षातून स्वामींचे 2च संपत्ती असतात, एक दत्त जयंतीचा आणि एक स्वामी पुण्यतिथीचा. लक्षात ठेवा, ज्यांचा आपले गुरु आहे त्या पारायणाला जर आपण बसलो आणि महाराजांच्या झाल्यानंतर टिकून राहणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. त्यामुळे विचार केला तर त्या ठिकाणी आपली नावं सर्वांनी आजच्या आज विचार केला तर सजीव आहेत ट्रस्टमध्ये आणि विचार केला तर त्याचबरोबर जे मोहितदादा विचार केला ट्रस्टमध्ये आहेत, काही उपाध्यक्ष, आज बाकी सगळे सदस्य आहेत. लक्षात ठेवा, परंतु आज महिलांनी विचार केला तर राणी विषयकडे आपली नाव नोंदणी करून घ्या आणि पुरुषांनी विचार केला तर जे आपले मोहितदादा आहेत, सुनील विषयदादा आहेत, त्यांच्याकडे आपली नाव नोंदणी करून घ्या आजच्या आज. कारण का आपण सीट प्रमाणे आपण बसवणार आहोत. त्यांची नावं अगोदर निडकर म्हणतील, आम्ही संध्याकाळी पाठवून बसवली. रात्री बरेच सेवेकरी गेल्या वेळेला दादा संध्याकाळी येऊन बसले होते. किती वाजता? संध्याकाळी बसले, पण महाराजांनी कुठे परीक्षा घेतली. गेल्या हप्त्यामध्ये म्हणजे आमची विशेष बसणार आहे, विशेष म्हणजे मला पुढे बसायचं आहे म्हणून ते आदल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता येऊन बसले. अक्षरशः महाराजांनी त्यांना रात्रभर काम करायला लावलं. अक्षरशः काम चालू होतं दरबारातलं सप्त्याचं सकाळी 8 वाजेपर्यंत. पण त्यांना विचार त्यांचा जो होता अंडाला त्यांनी घरून काय होता आपल्याला नाही चौरंग, तो चौरंग साधवला. ते चौरंग शब्द त्यांना 8:30 वाजता तो दुसऱ्याने जागा घेतली. म्हणजे माझा माझी जागा रात्री 6 वाजता आलतो गेल्या म्हणजे आदल्या दिवशी त्यांच्या प्रमाणे होतो.